भाजपतर्फे निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तर मोठी बातमी येते, खेळाच्या मैदानातनं भारतानं पहिली विकेट गमावलेली आहे। भारताची पहिली विकेट गेलेली आहे। भारत या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करता आहे। पाकिस्ताननं नाणेफेक जिंकली आणि भारताला पहिल्यांदा फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आणि त्यानंतर एक मोठी अपडेट येते, ती म्हणजे भारतानं आपली पहिली विकेट गमावली आहे। भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा हा बाद झालेला आहे। भारतासाठी हा मोठा धक्का। भारताचा फलंदाज अभिषेक शर्मा हा बाद झालेला आहे। अभिषेक शर्मा हा पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी परतलेला आहे, त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला धक्का बसलेला आहे। भारतानं पहिली विकेट गमावलेली आहे। अभिषेक शर्मा याच्या रूपानं भारताचा पहिला गडी हा पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झालेला आहे। कोलंबोमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना होतोय आणि या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा, ज्याच्याकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या, खरं तर तो शून्यावरती बाद झालेला आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा हा माघारी परतलेला आहे आणि त्यामुळे भारताला अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये हा धक्का बसलेला आहे। पाकिस्तानच्या कर्णधारानं शर्माची विकेट घेतलेली आहे। पाकिस्तानच्या कर्णधाराला हे पहिल्याच ओव्हरमध्ये यश मिळालेलं आहे आणि भारताला हा मोठा धक्का अभिषेक शर्माच्या रूपाने। नाणेफेक जिंकत पाकिस्ताननं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं आणि त्याचा आता पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला धक्का बसल्याचं दिसते। अभिषेक शर्मा हा शून्यावरती बाद झालेला आहे। भारत आणि विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना श्रीलंकेतल्या कोलंबो इथे होतो आहे आणि या ठिकाणी भारताला हा पहिला धक्का अभिषेक शर्माच्या रूपाने बसलाय। अभिषेक शर्मा हा शून्यावर बाद झाला।